नमस्कार लाडक्या ताईंनो. आजची बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच स्माईल येणार आहे. कारण सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, 21वा हप्ता कधी येणार आणि 3000 रुपये एकत्र मिळणार का? तर हो, आज आपण याचं क्लिअर उत्तर घेऊन आलोय. मार्च आणि एप्रिलचे हप्ते लेट झाले म्हणून टेन्शन घेणाऱ्या सगळ्या ताईंनो, आता काळजी संपली समजा. कारण मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार ई-केवायसी अपडेट आणि लिस्ट फायनल झाल्यानंतर हप्त्यांचं वाटप सुरू होऊ शकतं. आणि सगळ्यात मोठी खुशखबर म्हणजे 2 हप्ते एकत्र म्हणजेच 3000 रुपये तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात आपण पाहणार आहोत 21वा हप्ता नेमका कधी येणार, 3000 रुपये खरंच मिळणार का आणि 1 मे महाराष्ट्र दिनी काही मोठी घोषणा होणार का? तर चला, वेळ न घालवता सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण सत्य. सद्यस्थिती आणि महिलांचे प्रश्न. बऱ्याच ताई कॉमेंट्समध्ये विचारतायत, 21वा हप्ता एवढा लेट का झाला? मार्च संपला, एप्रिलचा शेवटचा आठवडा सुरू आहे, तरी खात्यात पैसे का आले नाहीत? आश्वासन. लक्षात घ्या, मागच्या वेळी सुद्धा 24 तारखेला हालचाली सुरू झाल्या होत्या. सरकार सध्या ई-केवायसीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे जरी उशीर होत असला तरी तुमची पात्रतेची यादी अपडेट होत आहे. चिंता करू नका, योजना बंद झालेली नाही. 3000 रुपये एकत्र मिळणार का? आत्ताच मराठी जागरणमध्ये एक मोठी बातमी आली आहे. बातमीनुसार मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे. जर मार्चचा 1500 आणि एप्रिलचा 1500 असे दोन्ही हप्ते 30 एप्रिल नंतर किंवा 1 मे महाराष्ट्र दिनीच्या मुहूर्तावर मिळाले तर तुमच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होतील. अदिती तटकरे मॅडम यांचा संदर्भ. मागच्या वर्षी 1 मेला मोठी घोषणा झाली होती. तसाच काहीसा धमाका यावेळेस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 20वा हप्ता आणि तक्रार निवारण. प्रेक्षकांसाठी प्रश्न. ताईंनो, मला कॉमेंटमध्ये प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला तुमचा 20वा हप्ता मिळाला आहे का? ज्यांना मिळाला नाही त्यांनी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव कॉमेंट करा. महत्त्वाची सूचना. बघा, 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. जर तुम्हाला हप्ते मिळत नसतील तर तात्काळ महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयात जा. 30 एप्रिल नंतर तुमची तक्रार ऐकली जाणार नाही. त्यामुळे ही संधी सोडू नका. ई-केवायसी आणि बजेटचे वास्तव. बजेटची तरतूद. लोक म्हणतात सरकारकडे पैसे नाहीत, पण हे खोटे आहे. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 26,000 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे निधीची कमतरता नाही. वसुली आणि अपात्रता. सरकार सध्या अपात्र महिलांकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया आणि ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्यांची नावे कट करण्याचे काम करत आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि केवायसी पूर्ण असेल तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत. तर लाडक्या ताईंनो, अजिबात काळजी करू नका. तुमचा भाऊ तुमच्यासाठी प्रत्येक अपडेट घेऊन येत राहील. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर बहिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातली भीती दूर होईल. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. तुमचा 20वा हप्ता आला की नाही हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.